नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर जे काय असणार आहे MPW पद भरती असणार आहे याविषयी आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर बघा, पद कोणतं सांगितलं जातं, MPW पद भरती 2026 यामध्ये बघा तर ऍड आलेले आहे, जाहिरात आलेली आहे, त्याचबरोबर एकूण जागा किती, पात्रता किती असणार आहे, त्याचबरोबर वयोमर्यादा आणि अभ्यासक्रम याबाबतची संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला, तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळ्या बॅचेस अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये आरोग्य सेवक, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेविका, आरोग्य निरीक्षक, लॅब टेक्निशियन्स असेल, आरोग्य बहुउद्देशीय कर्मचारी असेल, आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक असेल, स्वच्छता निरीक्षक, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, ANM GNM स्टाफ नर्स असेल, लॅब असिस्टंट आणि LSO इत्यादी जी काही सर्व पदे असणार या पदांच्या विषयीची नवीन जी काही बॅचेस असणार ह्या बॅचेस आपल्या डबल ओ अकॅडमीच्या म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आम्ही सुरू केलेले आहेत। मग यांची खासियत अशी असणार आहे की याच्यामध्ये प्रामुख्याने आपण डिजिटल बोर्डवरती अतिशय सोप्या पद्धतीने शिकवतो, त्याचबरोबर लाईव्ह आणि रेकॉर्डेड अशा दोन्ही पद्धतीने काय असणार तर आपण या ठिकाणी लेक्चर्स घेत असतो। तुम्ही हे लेक्चर्स डाउनलोड करू शकताय, मल्टिपल टाइम वेळा पाहू शकताय। ऍप्लिकेशन मधील असणारे जे काही ई बुक्स असणार या ई बुक्सद्वारे तुमच्यापर्यंत नोट्स सर्क्युलेट केल्या जातात। त्याचबरोबर वीकेंडचे 2 ते 3 दिवस आपण या ठिकाणी PYQ टाइपचे क्वेश्चन सिरीज सोडवून घेत असतो विथ देअर एक्सप्लेनेशन्स, स्पष्टीकरण सुद्धा आपण त्या ठिकाणी देत असतो। आणखीन या ठिकाणी तज्ञ आणि अनुभवी असा शिक्षक वृंद तुम्हाला लाभलेला असणार आहे, जो की टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा दोन्ही प्रकारचा सिलेबस तुम्हाला अतिशय उत्तम पद्धतीने समजावून सांगतो। चला तर मग बघा, MPW पद भरती 2026 यामध्ये आरोग्य विभागाअंतर्गत ही पद भरती केले जाणार आहे। आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या नवीन GR नुसार महाराष्ट्र शासनातर्फे आरोग्य विभागात 6000हून अधिक पदांची पद प्रक्रिया भरती सुरू होणार आहे। ओके, मग यामध्ये बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजेच MPW पदाचा सुद्धा समावेश असणार आहे। तसेच राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेत MPW पदांसाठी देखील भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे। MPW भरती प्रक्रिया आणि त्याचबरोबर पात्रता, पदसंख्या बघा, नवीन GR नुसार सर्वसाधारणतः 6000हून अधिक पदसंख्या असणार आहे। ओके, यामध्ये थोडेफार पद कशा असणार आहेत, MPW साठी असणार आहेत। पात्रता, उमेदवारांसाठी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी सेवा प्रवेश नियम लागू करण्यात आलेले असणार आहेत आणि निवड प्रक्रिया लेखी परीक्षा व कागदपत्रांच्या पडताळणीद्वारे घेतली जाईल। म्हणजे या ठिकाणी काय असणार तर CBT म्हणजेच IBPS असेल किंवा TCS असेल यांसारख्या खाजगी कंपन्या काय असणार आहेत तर या ठिकाणी यांची परीक्षा घेणार आहेत। परीक्षा ही CBT म्हणजेच काय असणार, कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाणार आहे आणि मग त्याच्यानुसार मेरिट नुसार काय होईल तर पोस्टिंग केलं जाईल। अधिकृत जाहिरात, महाराष्ट्र आरोग्य विभागाची अधिकृत जाहिरात जुलै ते ऑगस्ट 2026 दरम्यान प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे। महाराष्ट्र शासनाने 24 जून 2026 बघा 24 जून 2026 रोजी नवीन शासन निर्णय म्हणजेच GR या ठिकाणी जाहीर करून यामध्ये 5223 नवीन पदे मंजूर केलेली आहेत। या नवीन मंजुरीमुळे MPW आरोग्य कर्मचारी, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी असेल, आरोग्य सेवक इत्यादी पदांच्या मेगा भरतीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। ओके, आणि त्याची ही सध्या स्थिती असणार आहे। भरतीचे संभाव्य वेळापत्रक, नवीन GR मंजुरी 24 जून 2026, जाहिरात, येणारी जाहिरात ही जुलै ते ऑगस्टच्या महिन्यामध्ये येऊ शकते। ओके, अर्ज प्रक्रिया, जाहिरात झाल्यानंतर लगेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीने फॉर्म जमा करायचे आणि परीक्षा पद्धत IBPS किंवा TCS या कंपनी मार्फत CBT टेस्ट घेतली जाईल। ओके, यामध्ये बघा परीक्षा पॅटर्न, सार्वजनिक आरोग्य विभागातील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हे जे काही पद भरती असणार आहे या परीक्षेसाठी एकूण 100 प्रश्न असणार आहेत, जे की 200 गुणांसाठी विचारले जाईल। या परीक्षेमध्ये गैर तांत्रिक नॉन टेक्निकल विषयांना 40% तर टेक्निकल घटकाला 60% प्राधान्य देण्यात आलेलं आहे। बघा, याच्यामध्ये नॉन टेक्निकल म्हणजेच अतांत्रिक विभागामध्ये मराठी, ओके,
15 प्रश्न असणार आहेत 30 मार्कासाठी. यामध्ये व्याकरण, प्रयोग, समास, विभक्ती, काळ आणि संवादातील वाक्यरचना, शब्दसंग्रह, समानार्थी, विरुद्धार्थी, शुद्ध अशुद्ध इत्यादी आणि भाषिक ज्ञान, प्रसिद्ध म्हणी, वाक्प्रचार, अर्थ तसेच उतार्यावरील प्रश्न असणार आहेत. तसाच इंग्रजीचा सुद्धा असणार आहे. 15 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा 30 गुण दिले जाणार आहेत. याच्यामध्ये बघा ग्रामर मध्ये पार्ट्स ऑफ स्पीच असेल, टेन्स असेल, चेंज द व्हॉइस असेल, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल, व्होकॅब्युलरी, सिनोनिम्स, एंटोनिम्स, इडियम्स, फ्रेजेस अँड वन वर्ड सबस्टिट्यूशन असणार आहे. त्याचबरोबर कॉम्प्रेन्सेशन, करेक्ट स्पेलिंग चेक, फिलिंग द ब्लँक्स अँड सिंपल इंग्लिश, ओके, आणि पॅसेज इत्यादी असणार. सामान्य ज्ञान यामध्ये विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल आणि महाराष्ट्राचा इतिहास, शिवाय एकान दुसरे क्वेश्चन हे भारताचा भूगोल आणि भारताच्या इतिहासावरती सुद्धा विचारता येईल. त्याचबरोबर सायन्सचा सुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश केला जाईल. भूगोलमध्ये नद्या, जिल्हे आणि महाराष्ट्रातील समाज सुधारकांचा इतिहासामध्ये समावेश केला जाईल. राज्यशास्त्र सुद्धा तुम्हाला असणार, म्हणजेच राज्यघटना ज्याला आपण पॉलिटी म्हणतो, भारतीय संविधानाची प्राथमिक माहिती आणि ग्राम प्रशासन म्हणजेच पंचायत राज याचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर आरोग्य घडामोडी, चालू घडामोडी, आरोग्य क्षेत्राशी संबंधित शासकीय योजना, आयुष्मान भारत वगैरे आणि चालू घडामोडीचा काय असणार आहे समावेश यामध्ये असणार आहे. बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित याच्यावरती सुद्धा 15 प्रश्न 30 गुणांसाठी असणार. बघा बुद्धिमत्ता, संख्या मालिका, अक्षर मालिका, नातेसंबंध, दिशाज्ञान आणि सांकेतिक भाषा, कोडिंग डिकोडिंगचा समावेश. अंकगणित, लसावी मसावी, टक्केवारी, नफा तोटा, सरासरी, काळ, काम, वेग इत्यादींवरती आधारित असणार आहे. तांत्रिक घटक 40 प्रश्न 80 गुणांच्यासाठी असणार आहे. एक तांत्रिक घटक यामध्ये हा भाग परीक्षेत सर्वात जास्त गुण मिळवून देणारा असून यामध्ये सार्वजनिक आरोग्य आणि राष्ट्रीय कार्यक्रमांवरती आधारित खालील मुद्दे समाविष्ट करण्यात आले. कीटकजन्य आजार नियंत्रण, हिवताप, डेंग्यू, हत्तीरोग, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा प्रसार, लक्षणे आणि त्यांचे नियंत्रण. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, क्षयरोग, टीबी असेल, कुष्ठरोग निर्मूलन असेल, एड्स नियंत्रण असेल आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM, ओके. लसीकरण कार्यक्रम याच्यामध्ये राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रक, विविध आजारांवरील लसी, BCG, OPV, DPT इत्यादींचे डोस आणि त्यांची माहिती. पाणी व स्वच्छता, पाण्याचे शुद्धीकरण, त्याचबरोबर विहिरींचे निर्जंतुकीकरण, गावातील स्वच्छता व्यवस्थापन, माता व बाल संगोपन, गरोदर महिलांची काळजी, संस्थात्मक प्रसूतीचे महत्व आणि नवजात बालकांचे पोषण, प्राथमिक उपचार, आपत्कालीन परिस्थितीत काय असणार करायचे प्रथम उपचार आणि प्राथमिक औषधोपचार या सर्वांची माहिती काय असणार आहे तर या ठिकाणी टेक्निकल घटकामध्ये इन्क्लूड केलेले असणार आहेत. बघा टेक्निकल घटक किती असणार आहेत तर 60 प्रश्न विचारले जातील, जे की किती असणार आहेत तर लक्षात ठेवायचं 120 गुणांच्या साठी असणार आहेत आणि 40 प्रश्न जे काय असणार आहेत सर्वसाधारणतः. एक मिनिट. टेक्निकल घटकावरती बघा हे जे काय असणार आहे हा नॉन टेक्निकल भाग असणार आहे, ओके. आणि टेक्निकल भाग जो असणार आहे या टेक्निकल भागावरती 40 प्रश्न असणार आहे, जे की किती गुणांच्या साठी विचारले जाणार आहेत तर लक्षात ठेवायचं 80 गुणांच्या साठी विचारता येईल असा हा 200 गुणांचा काय असणार आहे MPW चा पेपर होणार आहे. जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल, त्याचबरोबर दिलेले हे जे काही कोर्सेस आहेत या कोर्सेस मध्ये जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल, बॅच जॉईनिंग करायची असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर बॅच जॉईनिंग करा. जर का तुम्हाला ही MPW म्हणजेच बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारीची माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच अपडेट माहिती घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटू. बाय बाय.